हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। सो गाईज, आजचा आपला विषय आहे कटिंग पासून रोपे कशी तयार करायची। आज मी तुम्हाला जास्वंद आणि कुंदाची कटिंग कशी लावायची, सोबत त्यांची कुठली काळजी घ्यायची, त्यांना कुठली खतं द्यायची, ह्या सर्व छोट्या छोट्या टिप्स आणि छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, कारण की आजचा व्हिडिओ आपला हा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। तसंच व्हिडिओला लगेच लाईक देखील करा, कारण की नंतर तुम्ही लाईक करायला विसरून जाता। सो गाईज, या ठिकाणी मी कटिंग आणून ठेवलेल्या होत्या जास्वंदीच्या आणि कुंद्याच्या, आणि मी त्यांना एक दिवस आधी आणलेलं होतं। त्यांना पाण्यामध्ये त्यांना तशा ठेवलेल्या होत्या। सो तुळस असो, गुलाब असो किंवा या झाडांच्या मागोमाग घरोघरी असणारं झाड म्हणजे जास्वंद। मोठा छोटा डबल लेअरची एकेरी किंवा 5 पाकड्यांची असे जास्वंदांचे अनेक प्रकार आहे। बरं, यातही एक एक प्रकारामध्ये अनेक रंगांमध्ये जास्वंद सध्या उपलब्ध असतात। नर्सरीमध्ये देखील वेगवेगळ्या कलम केलेले किंवा वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला जास्वंद अगदी इझिली मिळून जातात। देवपूजेनंतर घरच्या घरी देवांना वाहण्यासाठी एखादं जास्वंदाचं फूल असलं तरी मग आपलं काम होत असतं। त्यामुळेच तर घरोघरी अगदी आवर्जून जास्वंद लावला जात असतो आणि त्याला वाढवला देखील जात असतो। खरं तर हे झाड वाढविताना त्याची खूप जास्त काळजी घेण्याची किंवा त्याच्यावर वेळ खर्च करण्याची अजिबात गरज नाही, पण तरीही कधी कधी काही गोष्टी चुकतात आणि त्यामुळे मग आपल्या झाडांना फुलं येणंच बंद होतं। असं होऊ नये म्हणून जास्वंदांची काळजी कशी घ्यावी किंवा यासाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता आपण पाहूया। सर्वात प्रथम 4 ते 18 इंचाच्या कुठल्याही कुंडीमध्ये हे जास्वंद आपल्याला लावता येतं। मी तुम्हाला सुरुवातीला जे प्लास्टिकचे कंटेनर दाखवले, सो माझ्याकडे अशा जार होत्या आणि मी त्यांना होल करून ठेवलेलं होतं। सो मी यांच्यामध्ये यांची कटिंग लावणार आहे। त्यानंतर कटिंग पासून आपल्याला ज्यावेळेस नवनिर्मिती करायची असते त्यासाठी आपण कटिंग ह्या नेहमी जाड आणाव्या। त्यांना काय करायचं की जेव्हाही आपण ही कटिंग आणत असतो सो कमीत कमी पेन्सिलच्या इतकी तरी त्यांची जाडी असायला हवी। कटिंग आणताना नेहमी खूप जुनी कटिंग किंवा खूप नवीन कटिंग अशी देखील आणायची नाही। नेहमी कटिंग आणताना ज्याला नवीन पालवी फुटत असते अशी कटिंग आणायची, जेणेकरून आपण जेही कटिंग ग्रो करू तिचे चान्सेस 100% होऊ शकतात। सो या ठिकाणी मी थोड्या जाडही आणलेल्या होत्या आणि बाकी पातळ देखील कटिंग आणलेल्या होत्या। मी बाकीच्या कटिंग ह्या मातीत लावणार होती आणि बाकीच्या कटिंग ह्या पाण्यात देखील ग्रो करणार होती। या ठिकाणी मी माझ्याकडे ही कुंद्याची कटिंग आहे। सो मी यातील सगळी नवीन पाने आणि हे शूट्स कट करून घेत आहे। यांचा जिथे नॉड एरिया असतो तिथून पुन्हा यांची नवीन ग्रोथ होत असते। हे पानं जरी राहू दिले तरी काही हरकत नसते, पण जेव्हा कटिंगचे रूट बनविण्याचे काम चाललेलं असतं तेव्हा बाकी एनर्जी ही पानांना देखील प्रोव्हाइड करावी लागत असते। मग मूळ तयार करण्यासाठी कटिंगला वेळ लागतो किंवा ते प्रॉपर तयार होत नाही, म्हणून कटिंग क्लीन करून त्यांना अशा प्रकारे 45 अंशामध्ये आपल्याला ती कट करून घ्यायची असते। याने लवकर देखील मुळं तयार होतात आणि पाणी देखील यांच्यावर थांबत नसते। नेहमी 1 किंवा 2 कटिंग न लावता कमीत कमी 3 ते 4 कटिंग लावायच्या। खालचा पोर्शन आणि वरचा पोर्शन कोणता हे मात्र नेहमी लक्षात ठेवायचं। अशा प्रकारे मी या ठिकाणी सर्व कटिंग्स या तयार करून ठेवलेल्या होत्या। आता आपली आली ती सेकंड स्टेप म्हणजे माती। ज्यावेळेस आपल्याला जास्वंदाला माती तयार करायची असते सो या मातीमध्ये शेणखत किंवा गांडूळ खत, कोकोपीट, वाळू यांचं प्रमाण देखील सर्व मिळून 50% ठेवायला हवे। माझ्याकडे शेणखत नव्हतं, पण मी या ठिकाणी ज्या शेणाच्या गोवऱ्या असतात त्यांचा मी या ठिकाणी वापर केलेला आहे। ज्या गोवऱ्या होत्या त्यांना या ठिकाणी क्रश करून घेतलं। नंतर माझ्या मातीमध्ये मी ऑलरेडी वाळू मिक्स करून ठेवलेली होती। सो ती वाळू, माती आणि त्या शेणाच्या गोवऱ्या यांचं इक्वल रेशोमध्ये घेऊन अशा प्रकारे मी कंटेनरमध्ये यांना फिल करून घेत होती आणि कंटेनरला देखील होल जास्तच असू द्यावे, जेणेकरून या ठिकाणी पाणी साचून न राहता ते पाण्याचा त्या ठिकाणी निचरा होऊ शकतो। तसंच ह्या झाडाला दर 15 दिवसात किंवा एकदा महिन्यातून कांद्याच्या सालीचे पाणी किंवा केळीच्या सालीचे पाणी द्यावे। केळीच्या सालीचे लिक्विड फर्टिलायझर कसे बनवावे याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आहे। सो गाईज, तो व्हिडिओ देखील तुम्ही पहा आणि तुमच्या इतर झाडांना देखील तुम्ही तसं लिक्विड फर्टिलायझर नक्कीच देऊ शकता। लिक्विड फर्टिलायझर दिल्याने फुलांची ग्रोथ चांगली होत असते। सो या ठिकाणी ज्याही फांद्या आहेत मी त्या सर्व अशा प्रकारे 45 डिग्रीमध्ये
त्यांना कट करून घेत आहे. नंतर त्यांना अशा प्रकारे थोड्या स्क्रॅच करून घेत आहे, जेणेकरून त्या ठिकाणी जे रूट्स असतात ते रूट्स यायला लवकर इझिली ते रूट्स तिथं ग्रो होऊ शकतात. नॉड एरिया सोडून अशा प्रकारे थोडंसं स्क्रॅच करून घ्यायचं आहे. याने काय होतं की मुळं लवकर येत असतात. पातळ कटिंग ह्या लागत नसतात, म्हणून नेहमी जाडसरच कटिंग घ्यायची असते. आणि जर तुम्हाला पातळ कटिंग लावायचं म्हणजे जर रिस्क घ्यायची असेल तर ती तुम्ही सर्वात प्रथम पाण्यात ग्रो करून पहा. सो गाईज, आता हे कंटेनर माझे मातीने देखील फुलफिल झालेले आहेत आणि मी या ठिकाणी आता त्यांच्यामध्ये पाणी टाकून घेत आहे. आता मी भरपूर पाणी टाकून घेणार आहे, जेणेकरून मातीमध्ये जर काही एअर बबल्स असतील तर ते रिमूव्ह होतील आणि कटिंगला रूट येण्यासाठी काही प्रॉब्लेम तयार होणार नाही. संपूर्ण माती ही ओली होऊन निघेल, मातीचा निचरा होईल एवढे पाणी मी या ठिकाणी देऊन घेणार आहे. कटिंग लावण्याचा मेन सीझन हा पावसाळा किंवा फेब्रुवारीमध्ये देखील तुम्ही कटिंग लावू शकतात. पण पावसाळ्यामध्ये कटिंग लावण्याचे चान्सेस आणि कटिंग ग्रो होण्याचे चान्सेस हे 100% असतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये नक्की कटिंग लावायची. आता या ठिकाणी मी कटिंगला रूटिंग हार्मोन्समध्ये डीप करून घेणार आहे. सो पावसाळ्यात कटिंग लावताना त्यांना रूटिंग हार्मोन्स लावणे गरजेचे असते, जेणेकरून मुळांना कुठलेही फंगस लागणार नाही किंवा कुठलेही बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणा किंवा फंगस या सर्वांपासून ते सेफ राहतील. या ठिकाणी मी कुंद्याची जी कटिंग होती तिला स्क्रॅच करून घेत होती आणि स्क्रॅच करताना माझं लक्षात आलं की तिच्या एका साईडचं जे फांदी होती ती पूर्णपणे ड्राय झालेली होती. मला सुरुवातीला वाटलं की ती अर्ध्यामध्येच असेल, पण नंतर बघितलं ती पूर्ण मुळापासूनच पूर्णपणे कोरडी झालेली होती. सो मी तिला पूर्ण मुळापासून तिथून कटच केलं आणि नंतर त्या ठिकाणी मी हळद त्या ठिकाणी फिल करून घेतलेली होती. सो गाईज, या ठिकाणी मी दालचिनी पावडरचा ॲज अ रूटिंग हार्मोन म्हणून वापर करून घेणार होती. तुम्ही दालचिनी पावडरचा देखील वापर करू शकतात किंवा हळदीचा देखील वापर करू शकतात किंवा रूटिंग हार्मोन्सचे वेगवेगळे प्रकार सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सो तुम्हाला ते वापरायचे असतील तर ते देखील वापरू शकतात किंवा तुम्ही मधाचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात. नाहीतर मग ॲलोवेराचा म्हणजे प्युअर ॲलोवेरा जेल जे आपलं झाडातनं काढलेलं असतं, कुठलंही आर्टिफिशियल किंवा जे ट्यूब फॉर्ममध्ये येतं ते न घेता झाडावरचं ॲलोवेरा फॉर्ममधलं जे जेल असतं त्याचा देखील तुम्ही वापर ॲज अ रूटिंग हार्मोन म्हणून करू शकता. नंतर या ठिकाणी रूटिंग हार्मोन लावून मी मातीमध्ये होल करून कमीत कमी 2 गाठी आतमध्ये जातील एवढी मातीच्या आत मी त्यांना डीप करून घेतलेलं होतं. कटिंग लावल्यानंतर त्यांना अशा जागी आपण ठेवायला हवं जेणेकरून कटिंगला कशाचाही धक्का किंवा आपला हात लागणार नाही, याची आपण काळजी घ्यायला हवी. कटिंग लावल्यानंतर माती छान सर्व कडून अशी छान प्रेस करून घ्यायची आहे. आता माती ही ओली असल्यामुळे 2 ते 3 दिवस याला पाणी नाही दिलं तरी चालणार आहे. पण पूर्ण माती कोरडी होईल असे देखील होता कामा नये. ज्या दिवशी आपल्याला वाटलं की माती कोरडी वाटत आहे तेव्हा अधूनमधून याच्यावर पाण्याचा स्प्रे करायचा. कटिंगला शॉवरच करायचं, डायरेक्ट पाणी द्यायचं नाही. डायरेक्ट पाणी दिल्याने त्यांचे रूट हे डिस्टर्ब होत असतात. सो आता मी बाकीच्या कटिंग देखील मातीमध्ये लावून घेत आहे. मातीत लावलेली कटिंग ही ग्रो होण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 आठवडे लागत असतात. आता ही सर्व प्रोसिजर झाल्यानंतर तुमच्याकडे जर साप पावडर असेल तर तिचा तुम्ही एक पेस्ट फॉर्म तयार करून घ्यायचा. जर तुमच्याकडे साप पावडर नसेल, माझ्याकडेही नव्हती म्हणून मी या ठिकाणी हळदीचा वापर करत असेल, तुम्ही साप पावडर, हळद किंवा फेविकॉल या वरच्या ओपन असलेल्या कटिंगच्या भागाला लावून घ्यायचा आहे, जेणेकरून कुठलेही फंगस यावर होणार नाही. शिवाय तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये कटिंग लावत असाल तर यावरच्या भागातून पाण्याचे इव्हापोरेशन होणार नाही आणि कटिंगमध्ये जी स्वतःची आर्द्रता असते किंवा जे मॉइश्चर असतं त्याचं बाष्पीभवन होऊन बाहेर पडत नाही. सो गाईज, अशा प्रकारे
अशा प्रकारे तुम्ही हळद, फेविकॉल किंवा कुठल्याही रूटिंग हार्मोनचा वापर या ठिकाणी करू शकतात। कटिंग लावल्यानंतर त्यांना अशा ठिकाणी ठेवायचं जेणेकरून कटिंगला धक्का किंवा हात लागणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांची जे रूट्स आहेत ते देखील डिस्टर्ब होणार नाही। तसंच कमीत कमी दिवसातलं 1 ते 2 तासाचं सनलाईट यांना मिळेल याची मात्र काळजी घ्यायला हवी। सो गाईज, अशा प्रकारे जर तुम्ही कटिंग लावली तर 100% तुमची कटिंग ग्रो होणार आहे। तुम्ही पहिल्यांदा कटिंग लावायला घेतली तर कमीत कमी तुम्हाला एक आयडिया तर नक्कीच येईल, तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढेल आणि तुमची प्रॅक्टिस देखील होईल। आय होप हा व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच हेल्प मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर कमीत कमी व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा आणि कमेंट देखील करा। तुमच्या कमेंटने देखील मला मोटिवेशन मिळत असतं। तसंच माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच जर बघत असणार तर दिस सिंपल वर्ड या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग भेटूया पुन्हा एक नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र सर्वांना बाय।